नमस्कार मंडळी. तर इथे आपण रगडा बनण्यासाठी ठेवले वाटाणा, बटाटा, तेल आणि हळद टाकून, आणि ते कोथिंबीर घेतली आहे, पुदिना घेतला आहे, मिरची, आलं, काळं मीठ, चिंच. आपण कोथिंबीर पुदिना व्यवस्थित धुवून त्याच्यामध्ये आलं आणि मिरची ॲड केली. ते मिक्सरच्या भांड्यामध्ये चिंच घेऊन कोथिंबीर, आलं, मिरची आपल्या तिखट अकॉर्डिंग ॲड करायची आहे. तर थोडंसं जिरं भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर आपण थोडासा बर्फ ॲड केला त्याच्यामध्ये, का आता पाण्याचा कलर तसाच राहावा म्हणून. ही रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे. कशी वाटते नक्की सांगा. थोडंसं आपण त्याच्यामध्ये लिंबू पिळून घेतला आहे आणि लिंबू पिळल्याच्या नंतर थोडंसं मी नॉर्मल मीठ पण टाकलेलं आणि ते आपण काळं मीठ पण ॲड करतो आहे. गूळ आणि खजुराची चटणी एका भांड्यामध्ये आपण जाळी घेतली आहे आणि आपण जे मिक्सरला ग्राइंड केलेलं ते सर्व व्यवस्थित पाणी ह्याच्यामध्ये खाली आपण भांड्यातून गाळून घेणार आहे. आणि पाहू शकता तुम्ही आपलं पाणी किती मस्त हिरवगार दिसतं आहे. आम्हाला थंड होतं म्हणून थोडा आम्ही बर्फ ॲड केला आणि थोडा त्याच्यामध्ये मी चाट मसाला ॲड केला आहे. तर तुम्ही पाहू शकता. आता मी माझं हे पाणी मिस्टरांना टेस्टिंगसाठी देते. तर पहा त्यांची रिॲक्शन. त्यांना खूप आवडलं आहे पाणी. आणि इथे सेटअप रेडी झालं आहे. पुरी, रगडा, पाणीपुरीचं पाणी, गोड चटणी आणि चाट मसाले. इथे मी तुम्हाला पुरी रेडी करून दाखवते. मी रगडा टाकला आहे. इथे थोडंसं मी गोड चटणी ॲड करते आणि हे आहे पाणीपुरीचं पाणी. तर कशी वाटली तुम्हाला आमची रेसिपी? या खायला सर्वांनी.